पश्चिम बंगालच्या भूमीत अमानुष बलात्कार। दिल्ली कधी काळी बलात्कार राजधानी म्हणून ओळखली जायची, पण आता तो कलंक पश्चिम बंगालच्या माथी का येतोय? ही तीच पश्चिम बंगालची भूमी जिथं स्वामी विवेकानंदाचा जन्म झाला। तेच विवेकानंद ज्यांना एका स्त्रीने लग्नाचा प्रस्ताव दिला का तर तिला विवेकानंद यांच्यासारखा पुत्र पाहिजे होता, तेव्हा त्यांनी त्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारले। ती संस्कृती, ती विचारधारा आज कुठे गेली आहे? आज त्या पवित्र भूमीत अशा घटना घडताना अंगावर काटा येतो। एका वर्षाचाही कालावधी उलटलेला नाही ज्या डॉक्टरवर कोलकात्यात गँगरेप झाला होता तिलाच अजून न्याय मिळालेला नाही, आणि त्याच शहरात आता एका लॉ कॉलेजमध्ये तशीच दुसरी संतापजनक घटना घडते। प्रश्न असा आहे, कोलकात्यामध्ये मुली सुरक्षित नाहीत का? सरकार, पोलीस व्यवस्थापन सगळे कुठे आहेत? प्रत्येक वेळेस गुन्हेगार राजकीय पक्षाशी जोडलेले असतात। हे का घडतं? हे फक्त बलात्कार करणारे नाहीत, ते हे नराधम त्या पीडितेला इतक्या यातना देतात की खुद्द राक्षसही म्हणेल, अरे मूर्ख मनुष्यांनो, मी एवढा क्रूर नाही रे। खरं सांगायचं तर राक्षसही लाजतील अशा क्रौर्या पुढे। कधी कधी असं वाटतं की आपली लोकशाही अपयशी ठरते। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शिस्तबद्ध राज्य पद्धतीची गरज आहे। त्या काळी असा कोणता नराधम असता तर त्याचा निकाल एका दिवसात लागला असता, त्या अपराधाचं मुंडकं जागीच धडापासून अलग झालं असतं। पण आज जर कोणी आवाज उठवला तर मानवाधिकार संघटना लगेच जाग्या होतात, पण जेव्हा मुलींच्यावर बलात्कार होतो तेव्हा या मानवाधिकार संघटना कुठे असतात? कोणत्या गुफेत लपून बसतात? महिलांची सुरक्षा ही सरकारच्या जबाबदाऱ्या क्रमांक 1 वर असायला पाहिजे, पण जर मुली कॉलेज सारख्या पवित्र ठिकाणी सुद्धा सुरक्षित नाहीत तर मग देशाची शिक्षण संस्था, समाज आणि संस्कृती याचा अर्थच काय उरतो? आता खरंच विचारायचं आहे, कोलकात्यात महिला किती सुरक्षित आहे आणि त्यांची सुरक्षा ही घोषणांपुरतीच मर्यादित आहे का? उत्तरदायित्व कोण घेणार आहे?